तुम्ही इकडे मिलेट्स उगवले तर त्यांच्यासाठी तुम्हाला जास्त पाणी नाही लागणार आणि खूप कमी पेस्टिसाइड्स आणि फर्टिलायझर्स लागणार, कारण की मिलेट्स कोणत्याही लँडवर ग्रो करतात. याच्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करतो की मिलेट्स ग्रो करा आणि त्यांना खा. मिलेट्स या शेतीबद्दल एक सांगितलं की आता शाळेमध्ये सर्व कार्यक्रम मुख्याध्यापक आहे आणि शिक्षक आहेत. शाळेला थोडंसं तरी बाग असू शकते, परसबाग आहे आमच्या बऱ्याचशा शाळांमध्ये. तर हे परसबागेमध्ये सुद्धा मिलेट्सचं उत्पादन घेता येईल त्या बाबतीत जे शाळेला लागून असणारे थोडी कर्ज जो आता कोणत्याही जमिनीमध्ये ग्रो होते असं सांगितलं. त्या विशिष्ट प्रकारची मातीची पोत वगैरे त्याला काही लागत नाही, कुठेही होऊ शकते. तर यांना काय करता येईल शाळेच्या संदर्भात? मिलेट 3 प्रकारचे असतात: पॉझिटिव्ह मिलेट, न्यूट्रल मिलेट आणि निगेटिव्ह मिलेट. पॉझिटिव्ह मिलेट्स असतात फॉक्सटेल मिलेट, कोडू मिलेट, लिटिल मिलेट, बार्नयार्ड मिलेट आणि ब्राउन मिलेट. हे जे मिलेट आहे हे आपल्याला फक्त फायदेच देतात, पण हे खूप ग्रो नाही करत लोक. हे खूप कमी भेटतात, खूप कमी एरियाजमध्ये भेटतात आणि हे ग्रो करायला आपल्याला काहीच नको आहे. जसे की मी पहिले सांगितलं होतं की आपण कोणत्याही जमिनीवर यांना उगू शकतो, पण तरी लोक यांना नाही उगवत, कारण की आजकाल सगळे लोक गहू आणि भात जास्त खातात, पण ते आहे निगेटिव्ह मिलेट. त्यांच्याशी ते खाल्ल्याने आपल्याला काहीच जास्त फायदा नाही होत, पण खूप सगळे डिसएडव्हान्टेजेस भेटतात. त्याच्याने आपली शुगर वाढू शकते. म्हणून मी म्हणते की निगेटिव्ह मिलेट आपण खाणं कमी केलं पाहिजे आणि जे पॉझिटिव्ह मिलेट आहे त्यांना खाल्लं पाहिजे. याच्या व्यतिरिक्त अजून एक मिलेट आहे न्यूट्रल मिलेट. हे जे मिलेट्स आहे याच्याने आपल्याला जास्त फायदाही नाही होत आणि नुकसान पण नाही होत. हे मिलेट आहे पर्ल मिलेट, लिटिल मिलेट, फॉक्सटेल मिलेट, अजून पण खूप. हे जे मिलेट्स आहे ते आपल्याकडे ग्रो होतात आणि आपण त्यांना काही प्रमाणात खातो. जशी भाकर, ती आपण आता खूप कमी लोक खातात, पण ते एक न्यूट्रल मिलेट आहे, ते आपल्याला खायला पाहिजे. अजून पॉझिटिव्ह मिलेट मध्ये बार्नयार्ड मिलेट येते, भगर. भगरची उसळ आपण फक्त उपवासाच्या दिवशीच खातो, पण आपण त्यांना रोज खाल्लं पाहिजे. आणि जे पॉझिटिव्ह मिलेट्स असतात ना त्याच्यात आपल्याला डायटरी फायबर खूप भेटतो. जे निगेटिव्ह मिलेट असतात गहू आणि तांदूळ त्याच्यात 2 to 3% डायटरी फायबर्स असतात, पण जे पॉझिटिव्ह मिलेट्स असतात त्यांच्यात 8 to 9% डायटरी फायबर्स असतात. त्याच्यामुळे आपण मिलेट्सला खाल्लं पाहिजे. आणि आता उगवायचा प्रश्न आहे तर ते आपण कुठेही उगू शकतो. त्यांना उगवायसाठी काहीच जास्त नको आहे. पाणी पण खूप कमी लागते, पेस्टिसाइड्स पण जास्त नाही लागत, फर्टिलायझर्स पण जास्त नाही लागत, क्लायमॅट कंडिशन्स पण जास्त नाही लागत. याच्यामुळे आपण मिलेटची शेती केली पाहिजे. आणि आता सध्या मी सध्या खूप सगळे सेमिनार्स घेते स्कूलमध्ये. झेडपी स्कूल, मांगरूळकर शाळा यांच्यात पण मी सेमिनार्स घेतले आहे. याच्या आधी माझा सत्कार आणि भाषण नेहरू स्टेडियमवर पण झाला आहे आणि मी माझ्या शाळेकडून नागपूरला पण गेलो आहे एका कॉम्पिटिशनसाठी. पण तेव्हा मी 7th क्लासमध्ये होतो. त्या कॉम्पिटिशनमध्ये 8th to 12th पोरं पाहिजे, त्याच्यामुळे माझं सिलेक्शन नाही झालं. मला 2nd रँक भेटला. असं झालं होतं तेव्हा. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की तुम्ही मिलेट्स खूप ग्रो करा आणि खूप खा. त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवा, त्याचे पदार्थ पण चांगले लागते. त्याचे डोसे करा, आप्पे करा. मी सुद्धा माझ्या घरी डोसे आणि आप्पे खातो, खूप चांगले लागते. ज्या बाया काही काम नाही करत ते मिलेट्सचे पदार्थ बनवून त्यांचा बिझनेस पण करू शकते. आणि आता सध्या त्यांचं प्रोडक्शन खूप कमी आहे, तर जे पॉझिटिव्ह मिलेट आहे त्यांची प्राइस पण जास्त आहे, म्हणजे प्रॉफिट पण जास्त होणार. मला वाटते आरोग्यासाठी सांगताय, मला वाटते कोलेस्ट्रॉलसाठी किंवा कॅन्सरपासून कॅन्सरचा जो धोका आहे तो अत्यल्प राहतो किंवा हा जवळजवळ नामशेष होतो असं म्हटलं. ते कसं काय? जे
त्यांचे नावं सांगतो का तू? कुठले कुठले पॉझिटिव्ह मिलेट्स आहेत किंवा न्यूट्रल मिलेट्स कुठले आहेत? पॉझिटिव्ह मिलेट्स आहे फॉक्सटेल मिलेट, कोडो मिलेट, लिटिल मिलेट, बार्नियार्ड मिलेट, ब्राउन टॉप मिलेट. न्यूट्रल मिलेट्स आहे पर्ल मिलेट, फिंगर मिलेट एक्सेट्रा. न्यूट्रल मिलेट्स जास्त नाही आहे, पण ते पण आपण त्यांना पण थोडे प्रमाणात वापरतो. आणि आपण सगळ्यात जास्त वापरतो निगेटिव्ह मिलेट, जे आहे गहू आणि तांदूळ. हे आपल्याला काहीच फायदे नाही. किंवा बिर्याणी तो तनिष एक मिनिट म्हणजे तुला ब्रेक पण देता येईल. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये तनिषचं काबार नाव आलं असेल, ज्याला तुम्ही भाग घ्या. मी खात्रीने सांगतो माझ्या सर्व लोकांना की मिलेट्सचे एवढे प्रकार, त्याचे डिफरन्सेस, त्याचे यूज